नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 8 खारीचा वाटा या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. तर पाहूया इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 8 खारीचा वाटा या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1, कोणते लिहा. 1. गाड्या पाहण्यात दंग असलेला सुरेश. 2. हिंगण्यात मुलींसाठी शाळा सुरू करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे. 3. अण्णासाहेब कर्वे या आजोबांबद्दल बोलत असणाऱ्या आजी. 4. खाऊचे पैसे अण्णासाहेबांना देणारा सुरेश. 5. अण्णासाहेबांना मिळालेला सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न. प्रश्न क्रमांक 2. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 1. महर्षी कर्वे यांचे कोणतेही 2 गुणविशेष लिहा. उत्तर: महर्षी कर्वे यांचे गुणविशेष. 1. महर्षी कर्वे हे एक थोर समाज सुधारक होते. 2. शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी मदत गोळा करण्यासाठी ते पायी प्रवास करीत. 3. लोकांकडून मदत मिळवून महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथील शाळेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले. 2. सुरेशने अण्णांच्या कार्यात कशी मदत केली. उत्तर: सुरेशने आपल्याकडील खाऊचे 4 आणे महर्षी कर्वे यांच्या संस्थेला दिले. त्या पैशातून शाळेच्या इमारतीसाठी एक वीट घेता येणार होती. अशा प्रकारे सुरेशने अण्णांच्या कार्यात मदत केली. 3. अण्णासाहेब कर्वे यांनी सुरेशला मदतीचे महत्त्व कसे पटवून दिले. उत्तर: सुरेशने आपल्याकडील खाऊचे 4 आणे महर्षी कर्वे यांच्या संस्थेला दिले. तेव्हा अण्णासाहेब त्याला म्हणाले की तुझ्या पैशातून शाळेच्या इमारतीसाठी एक वीट घेता येईल. शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी तुझा खारीचा वाटा खूप मोलाचा आहे. असे अण्णासाहेब कर्वे यांनी सुरेशला मदतीचे महत्त्व पटवून दिले. प्रश्न क्रमांक 3, कारणे लिहा. 1. सुरेश गच्चीवरून रस्त्यावरच्या गाड्या पाहण्यात दंग होता कारण त्याच्या शाळेला त्या दिवशी सुट्टी होती. 2. सुरेशने खिशातून 4 आणे काढले कारण त्याला ते पैसे महर्षी कर्वे यांच्या संस्थेला मदत म्हणून द्यायचे होते. 3. अण्णासाहेब कर्वे नेहमीच पायी प्रवास करत कारण हिंगणे येथे शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी ते मदत गोळा करत. 4. अण्णांनी सुरेशने दिलेली छोटी मदतही स्वीकारली कारण सुरेशची मदत शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी उपयोगी पडणार होती. प्रश्न क्रमांक 4, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. सुरेश कशात दंग होता. उत्तर: सुरेश रस्त्यावरच्या गाड्या पाहण्यात दंग होता. 2. अण्णासाहेब कर्वे यांच्याविषयी कायम कोण बोलत असे. उत्तर: अण्णासाहेब कर्वे यांच्याविषयी सुरेशची आजी कायम बोलत असे. 3. अण्णासाहेब कर्वे मुलींची शाळा कोठे बांधत होते. उत्तर: अण्णासाहेब कर्वे मुलींची शाळा पुण्यातील हिंगणे येथे बांधत होते. 4. सुरेशने किती पैसे संस्थेला मदत म्हणून दिले. उत्तर: सुरेशने 4 आणे संस्थेला मदत म्हणून दिले. प्रश्न क्रमांक 5, कोण कोणास म्हणाले. 1. माझ्याकडे खाऊचे पैसे आहेत, ते मी आपल्या संस्थेला देऊ का. उत्तर: असे सुरेश अण्णासाहेब कर्वे यांना म्हणाला. 2. तू दिलेल्या 4 आण्यात एक वीट नक्की येऊ शकते. उत्तर:
असे अण्णासाहेब कर्वे सुरेशला म्हणाले. प्रश्न क्रमांक 6, विचार करा व सांगा. 1. खारीचा वाटा हे शीर्षक या पाठाला का दिले असेल? उत्तर, खारीचा वाटा हे शीर्षक या पाठाला दिले आहे कारण सुरेशने अण्णासाहेब कर्वे यांना शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी 4 आण्याची छोटीशी मदत केली. ही मदत लहान असली तरी तिचे महत्त्व मोठे होते. त्यामुळे सुरेशनेही समाजकार्यात आपला खारीचा वाटा उचलला. 2. तुम्ही सुरेशसारखी मदत कोणाला व कोणत्या प्रसंगी केली ते सांगा. उत्तर, मी सुरेशसारखी आमच्या शाळेतील एका गरजू विद्यार्थ्याला मदत केली. माझ्या वर्गातील एका गरीब मित्राला वह्या घेण्यासाठी अडचण येत होती. त्यावेळी मी त्याला माझ्याकडील जादाच्या शिल्लक वह्या दिल्या. ही छोटीशी मदत त्याच्या शिक्षणासाठी उपयोगी ठरली. 3. तुम्हाला एखादी व्यक्ती रस्त्यावर कचरा टाकताना दिसली तर तुम्ही काय कराल? उत्तर, मी त्या व्यक्तीला नम्रपणे कचरा रस्त्यावर न टाकता कचरा कुंडीत टाकण्यास सांगेन. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ राहील आणि इतरांनाही स्वच्छतेची सवय लागेल. प्रश्न क्रमांक 7, शब्दात लपलेले अवयव शोधा व लिहा. 1. दुकान या शब्दामध्ये कान हा अवयव लपला आहे. 2. मानव या शब्दामध्ये मान हा अवयव लपला आहे. 3. तोंडपाठ या शब्दामध्ये तोंड व पाठ हे 2 अवयव लपले आहेत. दंडवत या शब्दामध्ये दंड हा अवयव लपलेला आहे. प्रश्न क्रमांक 8, विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. काळी पांढरी. 2. पांढरी शुभ्र काळे कुट्ट. 3. उपयोगी निरुपयोगी. 4. निश्चित अनिश्चित. 5. कायम तात्पुरता. 6. कृश स्थूल. प्रश्न क्रमांक 9, खालील कुंडीतील शब्द वाचा व तक्ता पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खालील कुंडीमध्ये मुली, गाड्या, कळ्या, फूल, वही, पुस्तक, वीट व फळे असे शब्द दिले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व शब्दांची विभागणी आपल्याला एकवचन व अनेकवचन या सोबत दिलेल्या तक्त्यामध्ये करायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, या कुंडीतील प्रथम एकवचनी शब्द आपण या तक्त्यात भरूया. एकवचनी शब्द फूल, वही, पुस्तक, वीट. तर या कुंडीतील अनेकवचनी शब्द आहेत मुली, गाड्या, कळ्या, फळे. प्रश्न क्रमांक 10, वाचा, समजून घ्या आणि लिहा. जसे चढणे, राजेश झाडावर चढला. सरिता झाडावर चढली. माकड झाडावर चढले. याप्रमाणे आपल्याला दिलेल्या शब्दांचा वापर करायचा आहे. पहिला शब्द आहे दिसणे. आर्य खिडकीतून दिसला. अवनी खिडकीतून दिसली. झाड खिडकीतून दिसले. 2. डोकावणे. विहान घरात डोकावला. स्माही घरात डोकावली. पाखरू घरात डोकावले. तर विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यातून आपल्याला पुल्लिंगी, स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी शब्दांचा वाक्यात उपयोग करताना होणारा बदल लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 11, कंसातील योग्य नामे निवडून रिकाम्या जागा पूर्ण करा. कंसात दिलेली नामे आहेत हिमालय, अण्णासाहेब कर्वे, कबड्डी, सुश्रुत. या नामांचा दिलेल्या वाक्यांमध्ये उपयोग करायचा आहे. पहिलं वाक्य, मला टिंबटिंब हा खेळ आवडतो. उत्तर, मला कबड्डी हा खेळ आवडतो. 2.
टिंबटिंब हा समजूतदार मुलगा आहे. उत्तर सुश्रुत हा समजूतदार मुलगा आहे. 3. टिंबटिंब हा उंच पर्वत आहे. उत्तर हिमालय हा उंच पर्वत आहे. 4. टिंबटिंब यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. उत्तर अण्णासाहेब कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. तर अशा प्रकारे वाक्यातील रिकाम्या जागी योग्य नामे भरली आहेत. प्रश्न क्रमांक 12. समानार्थी शब्द लिहा. 1. रस्ता, वाट, सडक, मार्ग, पथ. 2. नमस्कार, प्रणाम, वंदन, नमन. 3. चेहरा, तोंड, मुख, वदन, आनंद. 4. शाळा, विद्यालय, ज्ञान मंदिर. 5. हात, हस्त, कर, भुजा, बाहू. 6. थोर, मोठे, महान. प्रश्न क्रमांक 13. तो तीच्या गटात विभागणी करा. दिलेले शब्द आहेत गळा, मोल, संस्था, कोट, बांधकाम, टोपी, दाढी, शरीर, खिसा. या शब्दांची विभागणी तो, ती, ते या गटात करायची आहे. पहिला शब्द आहे गळा. तो गळा, मूल, ते मोल, संस्था, ती संस्था, कोट, तो कोट, बांधकाम, ते बांधकाम, टोपी, ती टोपी, दाढी, ती दाढी, शरीर, ते शरीर, खिसा, तो खिसा. तर अशा प्रकारे तो, ती, तेच्या गटात दिलेल्या शब्दांची विभागणी आपण केली आहे. प्रश्न क्रमांक 14. शब्दसाखळी पूर्ण करा. शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून नवीन शब्द लिहा. कागद, दगड, डबा, बादली, लाकूड. 2. कापूस, ससा, साप, पालखी, खटारा. तर विद्यार्थी मित्रांनो, असे वेगवेगळे शब्द घेऊन शब्दसाखळी पूर्ण करण्याचा सराव करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 8 खारीचा वाटा या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, खारीचा वाटा या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, खारीचा वाटा या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.